नमस्कार, मी कोकणी मानव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आपण दापोली तालुक्यातील सुप्रसिद्ध देवस्थान म्हणजेच आसूत गावातील केशवराज मंदिर इथे आपण आज भेट द्यायला जाणार आहोत। तर मित्रांनो, आपण आता थोडंच पुढे आलो आहे, इथे पाठी एंट्री होती आणि मी इकडे आलो आहे बघा, एंट्री केली आहे। इकडनं आपल्याला सरळ जायचं आहे केशवराज मंदिराचे ते। तर चला माझ्यासोबत केशवराज मंदिराला भेट द्यायला। तर मित्रांनो, आपण आतमध्ये आलो आहे आणि थोडासाच अंतरावर हे मंदिर आहे। खाली इकडे नारळ आणि पोपलींची बाग आहे, तिकडे बघू शकाल तुम्ही। आणि इकडे रस्ता एकदम दगडातून, आसपास दगड, इकडे हिरवळ, परत खूप चांगला रस्ता आहे, मला तर आवडला। तर मित्रांनो, दर्शनाच्या आधी आपल्याला काही पायऱ्या उतराव्या लागतात, तर काही पायऱ्या चढाव्या लागतात। या पायऱ्या अंदाजे मला तर वाटतंय 300 इतक्या आहेत। ह्या 50 आणि पुढे वरती चढताना 250, असे मिळून 300 पायऱ्या या मंदिराच्या आधी लागतात। तर चला आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊया। मित्रांनो, पूर्वी हा ब्रिज लाकडी होता, पण आता तो कॉन्क्रीटने फुल पक्का केलेला आहे। पूर्वी लाकडीचा ब्रिज होता, त्याचे अवशेष आपल्या राईट साईडला पाहायला मिळतात। ते मी थोड्या वेळातच तुम्हाला दाखवतो। अक्षरशः दम लागला, खूप पायऱ्या तिकडे। नशीब इकडे बसण्यासाठी व्यवस्था आहे थोडी, आपले सिमेंटने आणि दगडांनी केलेले छोटंसं म्हणजे बेंच टाईप केलेले आहेत। दाखवतो तुम्हाला। चला मित्रांनो, आता पुढच्या प्रवासाला जाऊया। थोडा वेळ विश्रांती केली, आता जाऊया आपण पुढच्या प्रवासाला। चला, तर मित्रांनो, आता आपण
मंदिराच्या इथे पोहोचलोय. घंटाचा आवाज आला मला आताच. चला. फायनली मित्रांनो आपण मंदिरात पोचलो आहे आणि बाप्पाचं दर्शन देखील घेतलं आहे. आणि आता थोडक्यात तुम्हाला इकडचा आजूबाजूचा परिसर फिरवतो, थोडेसे सिनेमॅटिक क्लिप घेतो आणि पण मग जाऊया. तर मित्रांनो, आपल्याला इथले पुजारी भेटलेत. ते थोडक्यात ह्या मंदिराविषयी आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील. अक्का, तुम्ही थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार, मी विलास विष्णू देफोलकर, केशवराज देवस्थान पुजारी. केशवराज मंदिर हे विष्णूचं जागृत देवस्थान आहे. पांडवांनी एका रात्रीत मंदिर बांधल्याचं आख्यायिका आहे. आणि 3.5 फूट उंचीची मूर्ती आहे विष्णूची, काळ्या पाषाणाची. तिच्या हातात शंखचक्र, गदा आणि पद्म अशी विष्णूची आयुध आहेत. आणि कार्तिक एकादशी, शुद्ध एकादशी आणि कार्तिक कृष्ण एकादशी असे 2 वर्षातून उत्सव होतात केशवराजांचे. आणि पाणी याचे 12 महिने असतं. वर आंब्याचं झाड आहे, त्याच्या मुळापाशी झरा आहे, कंटिन्यू चालू होतो 12 महिने 24 तास. आणि हे 21 जणांचं कुलदैवत आहे. देवधर, दातार, दांडेकर, दीक्षित, भट, सबनीस, आगरकर, आघारकर, गांगल, राजवाडे, बिवलकर, जोशी, परांजपे, ठोसर, भाटोडेकर, सबनीस, दारशेतकर, डमडेरे, कोकणे, गोळे, वैद्य, मायदेव आणि मेंदळे. आणि माझी आता या श्रींच्या सेवेसाठी 14वी पिढी रुजू आहे. तर मित्रांनो, पण इकडे आलो आहे आता आणि इकडे खूप भारी वाटतं आहे. कारण काय ना, इकडे खूप जास्त शांतता आहे आणि ते बघायला पण आणि ऐकायला पाण्याचा आवाज असेल, त्याचे असणारे पक्षी, प्राणी, याचा आवाज एकदम मन प्रसन्न करतं. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आलं असेल तर चॅनलला लवकरच सबस्क्राईब करा. कारण का असेच आपल्या कोकणातील रहस्यमय
रहस्यमय गोष्टी, मंदिर, अजून तीर्थक्षेत्र आपण अशाच व्हिडिओ आणणार आहोत आपल्या चॅनलला. म्हणून सांगतोय लवकरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला. तोपर्यंत गुड बाय.